नमस्कार, मी शरद साडविलकर. माझ्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेली 50 वर्ष मी मुंबईतली झगमगती दिवाळी अनुभवतोय. पण जे लहानपणीच्या जे दिवाळीच्या आठवणी आहेत त्या मला आवर्जून आठवतात. ह्या टायमामध्ये दिवाळीमध्ये वसुबारसेला गावी जास्त महत्त्व असतं, कारण आपला देश शेतीप्रधान आहे. गाय आणि वासराची पूजा आवर्जून होते, त्यांना काहीतरी गोडधोड खायला दिलं जातं. इथे मला मुंबईत ते भरून काढण्यासाठी मी सकाळी कुठेतरी देवळाजवळ जातो आणि गाईला चारा घालायचा आणि जो त्यांच्याबरोबर गुराखी असतो त्याला काहीतरी बक्षिसे दिली की समाधान मिळतं. त्यानंतरचा मुख्य दिवस दिवाळीचा म्हणजे नरक चतुर्दशी. गावी फार लवकर 5 वाजता वगैरे उठायचं आणि त्या दिवशी ताऱ्यांखाली आंघोळ करायची ही प्रथा. त्यामुळं आणि त्यावेळेला थंडी फार असायची. आता ती थंडी राहिली नाही. तर घरात पाणी तापवायचं आणि अंगणात येऊन आंघोळ करायची. दात कुडकुडायचे म्हणजे थंडीमुळे आणि तोंडातून वाफा निघायच्या. पण तो एक आनंद होता, तो वेगळाच होता. ती थंडी आता गावी पण राहिली नाही. त्यावेळी जास्त फटाके नसायचे. मग आम्ही आमची हौस जे पोकळ बांबू असतात त्याची पिठनळी बनवायची आणि त्यातून चिरपळाचा आवाज काढायचा. म्हणजे हे आता मुलांना सांगून समजणार नाही, आमच्या मुलांना पण सांगून समजणार नाही हे काय म्हणतील. पण तो आनंद वेगळाच होता आणि ते भरपूर म्हणजे त्याची वेगळीच आम्ही मजा घ्यायचो. आम्ही दिवाळीमध्ये बऱ्याच वेळा आमच्या आजोळी पन्हाळ्याला असायचो. तर आजी मणामणाचे पोहे कांडायची आणि त्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी बरेच म्हणजे गरीब लोक तिथे यायची. मग मापट्यान पोहे देण्याचं काम आमचं असायचं. देण्यातील आनंद काय असतो तो आम्ही त्यावेळेला शिकलो. पुढे आजीला पोहे कांडायला जमेना, मग ती लाडू आणायची, बुंदीचे लाडू आणायचे आणि मग ते द्यायचे. आता मुंबईत एवढे म्हणजे श्रीमंत घरं वगैरे आहेत, पण गरीब असून सुद्धा गरिबांना काहीतरी देण्याचं जे हे आहे ते आम्ही तिथून शिकलो. देण्यातील आनंद. लक्ष्मीपूजनचं तसं म्हणजे फार सामान्य घरात लक्ष्मीपूजन नाही व्हायचं. व्यापारी आपल्या चोपड्या पूजायचे. आमच्या घरी माझे मोठे चुलते होते, त्यांचं दुकान होतं दादा म्हणून. तर ते त्यांची चोपडी पूजन करायचे. भटाला वगैरे बोलवून चोपडी पूजन करायचे. मग ते आम्हाला फटाके द्यायचे थोडेफार. त्यात आम्ही आनंद करायचो आणि प्रत्येक गोष्टीतून आम्ही आनंद घेत गेलो. आज आम्ही चांगलं सुखासीन आयुष्य आहे, पण त्या ज्या लहानपणीच्या आठवणी त्या कायम मनात घर करून राहतात. भाऊबीजेच्या दिवशी आता आमचं एकत्र कुटुंब होतं, त्यामुळं बरीच मुलं होती. आम्ही मोठ्या चुलत्यांचे 4, आम्ही 3, तसंच मोहन महेश असे 8-10 जण होतं. बहीण तिथे एकच असायची, कारण विजयाकाचं लग्न झालेलं होतं. सुवर्ण ते एकटीच होती. तिची ओवाळणी आम्ही सगळे एकत्र बसायचं जेवायला. तिची ओवाळणी ते म्हणजे एकदम वेगळाच माहोल असायचा. हे आता फार कमी दिसतं, कारण एकच मुलं असतात. तर तो माहोल जो होता तो वेगळाच होता भाऊबीजेचा. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी दाटून येतात आणि गावची दिवाळी दरवर्षी मला आठवत राहते. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.